चपाती देते का बाईला. खाल्ली का? कुठे राहता तुम्ही? नांदेड. नांदेडला? तुम्ही कुठले? आम्ही इथलेच. इथलेच आहे. मग कधी आल्या तुम्ही? रात्री आले ना. रात्री? बरं मी नाही. कोणीच नाही वे? माझं कुठं नाही. आम्ही आता कशा जाणार, काय जाणार? आज मंदिरासमोर एका आजीची भेट झाली. त्या मूळच्या नांदेडच्या होत्या. आयुष्याच्या या वयात त्यांना आधार देणारं कोणीच उरलं नव्हतं. परिस्थिती इतकी कठीण झाली की 2 वेळच्या अन्नासाठी त्यांना मंदिराबाहेर बसून लोकांकडे मदतीची अपेक्षा ठेवावी लागत होती. आजी जेवल्या का तुम्ही? जेवल्या का? काय खाल्लं? काय खाल्लं? खाल्लं काय? आधी आधी चपाती देते का बाईला. खाल्ली का? कुठे राहता तुम्ही? नांदेड. नांदेडला? तुम्ही कुठले? आम्ही इथलेच. इथलेच आहे. मग कधी आल्या तुम्ही? रात्री आले ना. रात्री? बरं मी नाही. कोणीच नाही वे? जगण्यासाठी कोणताही आधार नसताना तरीही ही आजी इतक्या धैर्याने आयुष्य जगत आहे. आम्ही आता कशा जाणार, काय जाणार? मारवाड्याच्या त्यांनी जाते महाराजांनी जाणार. हा पाण्यापासून ते 2 दुकानं असं त्याचे देतात. तिथं राहणार का? जेवायला देतात. बरं. तुमचं नाव सांगा ना. नाव? कोंडाबाई बुद्रुक, नांदेड. कोंडाबाई. त्यांच्याशी काही वेळ बोलल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील वेदना शब्दापेक्षा जास्त बोलत होत्या. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, संसार उभा केला, पण वृद्धापकाळात मात्र त्या एकट्याच उरल्या. कोणाची तक्रार नाही, कोणावर राग नाही, फक्त जगण्यासाठीचा संघर्ष आणि देवावरची श्रद्धा. मंदिरात येणारे अनेक लोक दर्शन घेऊन जात होते. काही जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते, काही जण त्यांच्या हातावर थोडीशी मदत ठेवून पुढे जात होते. पण त्या प्रत्येक देणगीकडे पैशापेक्षा माणुसकीच्या नजरेने त्या पाहत. त्या आजींना भेटले आणि मनोमन मला असं वाटलं की आयुष्यात पैसा, संपत्ती, मान सन्मान यापेक्षा माणुसकी, आपुलकी जास्त महत्त्वाची असते. वृद्ध आईवडील, आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाची अमूल्य संपत्ती आहे. त्यांना प्रेम, आधार आणि सन्मान देणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. आजी हे घ्या, तुम्हाला थोडे पैसे ठेवा. जर या व्हिडिओमुळे तुमच्या मनालाही स्पर्श झाला असेल तर गरजवंतांना शक्य तितकी मदत करा. कारण आपण दिलेली छोटीशी मदत ही कोणासाठी येऊ का? जगण्याची नवी आशा ठरू शकते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव उषा. हा? उषा. उषा. हा. रामा उषा. आशीर्वाद. आशीर्वाद द्या. आज आपण आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत, पण एक क्षण थांबून विचार करा. ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, पडल्यावर उचललं, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, त्या आई वडिलांना, आजी आजोबांना आपल्या प्रेमाची, आदराची आणि सोबतीची सर्वात जास्त गरज वृद्धापकाळातच असते. आई वडील आणि आजी आजोबा हे ओझं नसतात, ते आपल्या आयुष्याचा आशीर्वाद असतात.